Hi friends, we are going to learn third unit and sub-unit is Great Scientist. Friends, in the previous video, we have seen up to here. Now, in this video, we are going to learn remaining passages. Faraday had a never give up attitude and he respected Davy. आता या ठिकाणी शब्द बघा, ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती, ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती, म्हणजे फॅरेडेची वृत्ती कधीही हार न मानण्याची होती आणि त्यामुळे काय झालं, ते डेव्हीचा आदर करत असत. So he accepted the assignment despite knowing that it would be very difficult. शब्द बघा, असाइनमेंट, असाइनमेंट म्हणजे काम, असाइनमेंट म्हणजे काम. डिस्पाइट म्हणजे असूनही, डिस्पाइट म्हणजे असूनही. बघा, त्यामुळे काम अत्यंत अवघड आहे हे माहित असूनही त्यांनी ते स्वीकारले. ऍक्सेप्टेड म्हणजे स्वीकारले. पुढे बघा, he toiled for 4 years with no help from Davy and as expected failed. इथे शब्द बघा, टॉयल म्हणजे परिश्रम, त्यानंतर एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित, म्हणजे अपेक्षित, एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित. बघा, त्यांना डेव्हीची मदत नसताना 4 वर्ष त्यांनी खूप परिश्रम केले आणि अपेक्षेप्रमाणे घडले, ते अयशस्वी ठरले. पुढे बघा, Faraday never learned the secret and this remained his first failure as a scientist. बघा, त्यांना ते रहस्य कधी समजले नाही आणि शास्त्रज्ञ म्हणून ते काही पहिले अपयशी ठरले. To remind himself of this difficult time, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. आता या ठिकाणी शब्द बघा, ब्रिक, ब्रिक म्हणजे वीट, ब्रिक म्हणजे वीट. त्याच्यानंतर पुढचा शब्द बघा, सवेनेर म्हणजे स्मरणिका, सवेनेर म्हणजे स्मरणिका. बघा, त्या कठीण काळाची स्वतःला आठवण राहावी यासाठी स्मरणिका म्हणून एक काचेची वीट त्यांनी आपल्या सेल्फ मध्ये ठेवली होती. पुढे बघा,
This would inspire him during difficult times. या ठिकाणी शब्द बघा, इन्स्पायर म्हणजे स्फुरण. इन्स्पायर म्हणजे स्फुरण, म्हणजे कठीण काळात त्यामुळे काय व्हायचं, त्यांना त्यामुळे स्फुरण येत असे. In 1829, David died and Faraday succeeded him as head of the laboratory. आता या ठिकाणी शब्द बघा, सक्सीडेड म्हणजे यशस्वी झाले. हेड ऑफ म्हणजे प्रमुख, हेड ऑफ म्हणजे प्रमुख. त्यानंतर लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा, लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. 1829 मध्ये डेव्ही मरण पावले आणि फॅराडे प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discovery. आता या ठिकाणी शब्द बघा, परस्यू म्हणजे परस्यू म्हणजे पाठलाग करणे. त्यानंतर रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी, रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी. डिस्कवरी म्हणजे शोध, डिस्कवरी म्हणजे शोध. आता या ठिकाणी याचा अर्थ बघा, आता ते त्यांना जे काही आवडेल ते करायला स्वतंत्र होते आणि त्याप्रमाणे त्यांनी दुसरे एक क्रांतिकारी संशोधन केले. पुढे बघा, he noticed that if he move a magnet it could produce electrical current. Thus he could now convert motion into electricity. बघा म्हणजे काय आहे, त्यांच्या असे लक्षात आले की चुंबकाला जर हलवले तर तो विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो. यातून तो आता गतीला विद्युत प्रवाहात बदलू शकेल. This is how the electrical generator was born, something still used today to generate all kind of powers like dynamos and other devices. बघा म्हणजे अशा प्रकारे विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्राचा म्हणजे जनरेटरचा जन्म झाला, जे आजही डायनामोस किंवा इतर काही उपकरणांमध्ये सर्व प्रकारची विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगात आणले जाते. नेक्स्ट, फॅराडे वॉज नाउ अ लेजंड. आता या ठिकाणी शब्द बघा, LEGEND, लेजंड म्हणजे आख्यायिका, लेजंड म्हणजे आख्यायिका. म्हणजे फॅराडे म्हणजे आता एक आख्यायिका बनली होती, म्हणजे दंतकथा आपण म्हणू. In 1840 he developed memory loss which continue for the rest of his life. बघा पुढे काय झालं, 1840 मध्ये त्यांच्या स्मरणशक्तीचा ऱ्हास होऊ लागला आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते तसेच राहिले. But the disease did not stop him. पण त्या आजाराने त्यांना थांबवले नाही. He persevered, starting a complicated experiment to prove that
light was closely related to electricity and magnesium, a novel thought in those time. बघा, म्हणजे वीज आणि चुंबकीय शक्ती यांचे प्रकाशाशी अगदी निकटचे जवळचे नाते आहे हे सिद्ध करणारा गुंतागुंतीचा किचकट प्रयोग करण्यासाठी ते चिकाटीने प्रयत्न करीत राहिले. त्या काळातला तो एक नाविन्यपूर्ण विचार होता. नेक्स्ट, रिमेंबर दॅट piece of Bavarian glass Faraday had kept on his shelf. म्हणजे फॅरेडेने त्यांच्या सेल्फवर ठेवलेला बेवरियन काचेचा तुकडा आठवतो. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. म्हणजे आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाच्या त्या खुणेचा आठवणीचा मोठ्या यशात रूपांतर करण्याचे साधन म्हणून उपयोगात आणण्याचा त्यांनी निश्चय केलेला होता. He used the same glass now to show that in the presence of a magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. आता या ठिकाणी शब्द बघा, आयसोलेटेड म्हणजे वेगळे, आयसोलेटेड म्हणजे वेगळे. त्यानंतर पुढचा शब्द आहे रॅन्डमली. रॅन्डमली म्हणजे यादृच्छिकपणे, यादृच्छिकपणे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण, म्हणजे ध्रुवीकरण. आता पुढे बघा, हीच काच आता त्यांनी चुंबकाच्या उपस्थितीत सर्व दिशांना कशाही पसरणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाश लहरीत त्याला वेगळे करता येते हे दाखवण्यासाठी वापरली. ही ध्रुवीकरणाची कल्पना मानली जाते आणि त्या कल्पनेला ध्रुवीकरण म्हटले जाते. नेक्स्ट, he then took the age-old experiment of sprinkling iron filling on a sheet of paper near a magnet, making circular pattern. म्हणजे बघा, त्यांनी कागदाच्या तुकड्यावर लोखंडाचा भुगा टाकून त्याच्याजवळ चुंबक ठेवून गोलाकार नक्षी किंवा आकार तयार करण्याचा जुना पुराणा प्रयोग हाती घेतला. नेक्स्ट, he went on to prove that these patterns were not the property of the iron filling. In fact, they were due to the invisible magnetic field that fill the empty space around the magnet and hence disturb the filling. Disturb the filling. आता या ठिकाणी शब्द बघा, कोणता शब्द आहे? एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. त्याच्यानंतर स्प्रिंकलिंग म्हणजे शिंपडणे. स्प्रिंकलिंग म्हणजे शिंपडणे. त्यानंतर पुढे पुढचा शब्द आहे
आता पुढे बघा, या आकारामध्ये लोखंडाच्या बुगाचे गुणधर्म नाहीत, तर ते खरे म्हणजे अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्राने चुंबकाभोवतीची रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झाला आहे असे त्यांना सिद्ध करायचे होते. पुढे बघा, दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. आणि त्या ठिकाणी त्यांची औपचारिक शिक्षणाची कमतरता त्यांच्या विरोधात केली. म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं शिक्षण नव्हतं, त्यामुळे या गोष्टी झाला. फॅराडे डिड नॉट नो मच अबाउट ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स, सो he just copied the iron filling pattern with his hand. बघा, म्हणजे फॅराडेना प्रगत गणिताबद्दल फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी हा लोखंडी भुग्याच्या आकाराचे नमुने स्वतःच्या हाताने तयार केले. He was unable to explain them in the form of mathematical equation. आता या ठिकाणी शब्द बघा, इक्वेशन. इक्वेशन म्हणजे समीकरण. इक्वेशन म्हणजे समीकरण. बघा, गणिताच्या समीकरणातून त्यांचे स्पष्टीकरण देण्यात ते असमर्थ होते. पुढे बघा, he made hundreds of such drawing, but without equation they were not accepted. काय केलं त्याने? असे समीकरणाशिवाय शेकडो नमुने तयार केले, पण त्यांना संमती मिळाली नाही. त्यांना संमती मिळाली नाही. पुढे बघा, fortune favored the brave Faraday once again when he made James Maxwell a wealthy educated physicist well versed in mathematics. या ठिकाणी शब्द बघा, फॉर्च्यून. फॉर्च्यून म्हणजे नसीब. त्यानंतर फेवर्ड म्हणजे मर्जी. फेवर्ड म्हणजे मर्जी. त्यानंतर वेल्दी. वेल्दी म्हणजे श्रीमंत. त्यानंतर पुढचा शब्द आहे वर्ज. वर्ज म्हणजे शिक्षित. वर्ज म्हणजे शिक्षित. या ठिकाणी बघा, पण पुन्हा एकदा फॅराडेवर नशिबाने कृपा केली, जेव्हा ते जेम्स मॅक्सवेल या श्रीमंत शिक्षित गणितज्ञ असलेल्या भौतिक शास्त्रज्ञाला ते भेटले. पुढे बघा, ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅराडे. आता या ठिकाणी विलिंग. विलिंग म्हणजे उत्सुक. विलिंग म्हणजे उत्सुक. फॅराडे बरोबर काम करायला ते उत्सुक होते. इट वॉज मॅक्सवेल who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell equation. म्हणजे बघा, मॅक्सवेलने फॅराडेच्या कल्पना समीकरणाच्या स्वरूपात मांडल्या, ज्या आता मॅक्सवेलची समीकरणे या नावाने ओळखले जातात. Their combined work has helped us in many ways. बघा, त्यांचे एकत्रित काम आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त ठरले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम टुडे आर डिझाईन अराउंड दिअर डिस्कव्हरीज. म्हणजे आजच्या इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन पद्धती त्यांच्या या संशोधनावर आधारलेल्या आहेत. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies
using the products of these discoveries. या ठिकाणी शब्द बघा, एलियन्स म्हणजे परग्रहावरील जीव. एलियन्स म्हणजे परग्रहावरील, एलियन्स म्हणजे परग्रहावरील जीव. त्यानंतर पुढचा शब्द बघा, गॅलेक्सीज म्हणजे आकाशगंगा. बघा, त्यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करून कधीतरी आपण विविध आकाशगंगातील एलियनशी कदाचित संवाद साधू शकू. पुढे बघा, Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. या ठिकाणी शब्द बघा, कन्व्हिक्शन म्हणजे खात्री किंवा निश्चिती. फॅरेडेच्या आयुष्याची सुरुवात खडतर झाली, पण एक महान शास्त्रज्ञ म्हणून प्रत्येक कठीण अडचणीला त्यांनी चिकाटीने आणि विश्वासाने तोंड दिले. खात्रीने काय केलं, त्यांनी तोंड दिलं. He was given impossible tasks which he undertook as challenges and opportunities. आता बघा, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, टास्क म्हणजे कामे, आणि अंडरटूक म्हणजे हाती घेतले, चॅलेंजेस म्हणजे आव्हाने, आणि अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. बघा, त्यांना अशक्य प्राय अशा कामगिरी दिल्या गेल्या, पण त्यांनी त्या आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारल्या. पुढे बघा, ही epitomized what the Walt Disney character Pinocchio said, when you wish open a star, it does not matter who you are. म्हणजे या ठिकाणी बघा, याचा अर्थ, डिस्नेच्या गोष्टीतील पात्र पिनोशिओ म्हणतात, त्याचा तो एक आदर्श नमुना आहे. तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा बाळगता तेव्हा तुम्ही कोण आहात हे महत्वाचे नसते. आता या ठिकाणी बघा, पुढे, फ्रॉम द इंट्रोडक्शन टू reignited by APJ अब्दुल कलाम अँड श्रीजन पाल सिंग. म्हणजे एपीजे अब्दुल कलाम आणि श्रीजन पाल सिंग यांच्या रिइग्नायटेड च्या परिचय पुस्तकातून हा धडा घेण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मी काही शब्द देत आहे, ते शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे, वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत.